आणि जबरीनं मला माझ्या दंडामध्ये जबरीनं इंजेक्शन टोचले आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा गिर गया। ही बातमी अध्यक्ष महोदय पेपरला आलं होतं। पण ते जे बोलले ना अध्यक्ष महाराज, ते दादांत खोटं आहे, त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही। त्यामुळे रेकॉर्डवरनं आपण हे सगळं काढून टाकावं आणि आता त्याला थांबवा बोलण्यापासून। अरे अध्यक्ष महोदय 30 सेकंद, आपण जर 30 सेकंद देत असाल तर मी बोलतच नाही। 30 सेकंदात काय बोलणार आहे माणूस? 30 सेकंदात काय बोलणार आहे? त्यावेळेस मी रस्त्याने सुसाट चालत होतो आणि गुजरातचे पोलीस 100-150 पोलीस माझ्या मागे येत होते। महाराष्ट्र के आमदार नितीन देशमुख नशे में धुन था, इसलिए हमने उठा के ले गए। पोलीस या दंडाला, 4 पोलीस या दंडाला, म्हणजे एका आरोपी सारखी स्थिती आमच्या मंत्री महोदयाची त्या ठिकाणी झाली। मला त्यांच्यावरून माझा सुरतचा सुद्धा किस्सा आठवते। कारण की बरं झालं महाराष्ट्र पोलिसांनी आमचे मंत्री महोदय नशे में धुन नाही ते असं काही म्हटलं नाही। यासाठी मी सांगतो, ज्यावेळेस मी सुरतला होतो, सुरतला त्यावेळेस गुजरातच्या पोलिसांनी महाराष्ट्र के आमदार नितीन देशमुख नशे में धुन था, इसलिए हमने उठा के ले गए। रातचा 3:30चा दरम्यानचा टाइम होता अध्यक्ष महोदय। त्यावेळेस मी रस्त्याने सुसाट चालत होतो आणि गुजरातचे पोलीस 100-150 पोलीस माझ्या मागे येत होते। मंत्री महोदय तर महाराष्ट्रामध्ये होते, ज्या मातीत जन्माला आले त्या महाराष्ट्रातले होते, त्या महाराष्ट्रातले पोलीस होते। पण ज्या ठिकाणी मला सुरतला नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी 3:30चा टाइम होता। सकाळी 100 पोलिसांनी मला उचललं, एखाद्या आरोप्यासारखं का एखादी डेड बॉडी अशी उचलतात अशा पद्धतीनं मला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं आणि जबरीनं मला माझ्या दंडामध्ये जबरीनं इंजेक्शन टोचले आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा गिर गया। ही बातमी अध्यक्ष महोदय पेपरला आलं होतं। अध्यक्ष महोदय सारा महाराष्ट्राने बघितलं, अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आ गया। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। अध्यक्ष महोदय ज्या पेपरला, ज्या टीव्हीला जी बातमी आली, ज्या टीव्हीवर जी बातमी आली की आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा द्या, माझ्या कुटुंबाचं काय झालं अध्यक्ष महोदय, माझ्या परिवाराचं काय झालं अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने टीव्हीवर बातमी येत असताना अध्यक्ष महोदय त्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय झाला सुरतमध्ये। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। एक मिनिट अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष महाराज, एक मिनिट सन्माननीय सदस्य नितीन देशमुख साहेब हे अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलतायत प्लीज। आणि आता अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पार गुजरातच्या कायदा सुव्यवस्थेकडे नेऊन त्यांनी सोडली। राज्याबाहेरचं ते बोलले ते तर रेकॉर्डवरनं आपण तपासून रेकॉर्डवरनं काढून टाका नंबर 1। आणि परत ते काय म्हणतायत, त्यांनी माझा पण उल्लेख केला, ते सुद्धा मी त्याला सांगेन की आपण विषयाशी संबंधित बोलताना संबंधित सदस्याचं नाव घेताना आधी नोटीस दिलं पाहिजे। ही काय प्रश्न उत्तरं चाललेली नाहीत, हा प्रस्ताव आहे। आणि म्हणून नाही तुम्ही वस्तुस्थिती, पण ते जे बोलले ना अध्यक्ष महाराज, ते दादांत खोटं आहे, त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही। त्यामुळे रेकॉर्डवरनं आपण हे सगळं काढून टाकावं आणि आता त्याला थांबवा बोलण्यापासून। अध्यक्ष महोदय शंभूराजे, मी वास्तुस्थिती अध्यक्ष महोदय मांडली। 1 मिनिट बसा, खाली बसा। अध्यक्ष महोदय मी वास्तुस्थिती मांडली। सभागृहाला मी हे अवगत करत आहे की 4 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर देणार आहेत। 3:30 वाजता उत्तर देणार होते, परंतु मी त्यांना 4 वाजता उत्तर द्यायची वेळ दिलेली आहे। त्यामुळे 4 वाजेपर्यंत मॅक्झिमम सदस्यांना बोलायचं आहे। आपल्याला अजून 30 सेकंदात आपलं। अध्यक्ष महोदय मी माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या पक्षाला जो टाइम असेल तो टाइम मी मागत आहोत, शिवसेनेला जो अधिकृतीचा टाइम असेल। अरे अध्यक्ष महोदय 30 सेकंद, आपण जर 30 सेकंद देत असाल तर मी बोलतच नाही। 30 सेकंदात काय बोलणार आहे माणूस? 30 सेकंदात काय बोलणार आहे माणूस? अध्यक्ष महोदय सुरू तर करा। मी पहिला वाजवतो। अध्यक्ष महोदय मी वास्तुस्थिती आपल्या समोर मांडली। अध्यक्ष महोदय
अरे बोलू द्या अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, मी वस्तुस्थिती मांडली. टीव्हीवर चॅनलवर बातम्या होत्या अध्यक्ष महोदय. आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आहे, बातमी मी नाही दिली अध्यक्ष महोदय. ही कोणा दिली त्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आज 3.5 वर्षाचा कार्यकाल झाला अध्यक्ष महोदय. या 3.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 1 रुपयाचा निधी या 3.5 वर्षात आम्हाला मिळाला नाही. का आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आम्ही महसूल भरत नाही. आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आम्ही रोड टॅक्स भरत नाही. मी माझ्या मतदारसंघातले तुम्हाला इथं जिओ टॅकिंगचे फोटो आणले अध्यक्ष महोदय. 3.5 वर्षामध्ये हे जिओ टॅकिंगचे फोटो आहे अध्यक्ष महोदय. डिस्टर्ब करू नका, बसा. डिस्टर्ब करू अध्यक्ष नका. महोदय, अध्यक्ष महोदय बोलू द्या अध्यक्ष संजय. अध्यक्ष महोदय, 3.5 वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 रुपयाचा निधी अध्यक्ष महोदय आम्हाला मिळाला नाही. मी माझ्या मतदारसंघातले जिओ टॅकिंगचे फोटो आणले अध्यक्ष महोदय. का अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आमच्या मतदारसंघातले रोड टॅक्स भरत नाही, इन्कम टॅक्स भरत नाही, घराचा महसूल भरत नाही. मग आमच्यावर का अन्याय? 2.5 वर्षापूर्वी आम्ही बघितलं, नशीब मिळाले. पण आज तर आमचे भोसले साहेब राजे आहेत. राजानं कधी हे नाही करायला पाहिजे, भेदभाव करायला नाही पाहिजे. आज आम्हाला राजेकडून अपेक्षा आहे, मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहे. कारण की हा जो निधी देत असताना हा निधी तुम्ही आमदाराला नका देऊ, मतदारसंघातल्या जनतेला निधी द्या अध्यक्ष महोदय. ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद मध्ये पीसीआय इंडेक्स असते, त्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचाही सुद्धा पीसीआय इंडेक्स करा महाराष्ट्रातला तयार. आणि महाराष्ट्रातल्या पीसीआय इंडेक्स नुसार महाराष्ट्रातले रस्ते करा अध्यक्ष महोदय. आमदाराला नका निधी देऊ, रस्त्याला निधी द्या अध्यक्ष महोदय. हा काय लावला खेळ अध्यक्ष महोदय की आमदाराला निधी द्यायचा, रस्त्याला द्यायचा नाही. मग रस्ते कोण करणार आहे अध्यक्ष महोदय? असा भेदभाव का करू राहिले अध्यक्ष महोदय आपण? अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात पारदच्या राखळमुळे 500 ट्रकचे रोज राखळचे ट्रक रोडले जातात. 500 ट्रक अध्यक्ष महोदय. आणि राखळमुळे अध्यक्ष महोदय हे रस्ते खराब झालेले आहेत. मग हे रस्ते कोण करणार आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं मध्ये अध्यक्ष महोदय, कर्जमाफीची अध्यक्ष महोदय घोषणा झाली, परंतु अद्यापर्यंत त्याच्या अटी शर्ती झाल्या नाही. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचे काय हाल आहे हो अध्यक्ष महोदय? लाडल्या बहिणीला आपण 1,500 रुपये देऊ राहिलो, पण शासनानं कधी लाडल्या बहिणीच्या भावाचा विचार नाही केला. त्या भावाची परिस्थिती काय, त्या बहिणीची परिस्थिती काय? व आज लाडल्या बहिणीच्या भावाला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं, शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं. प्रत्येक गावात अध्यक्ष महोदय, एका गावात 35 वर्षाचे मुलं असे आहेत, 400-500 प्रत्येक गावामध्ये, कुठं 200 कुठं 300 शेतकऱ्याच्या मुलाला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं. आपण 1,500 रुपये देऊ राहिलो. 1,500 रुपये त्या बहिणीची आपण मतं घेतो, पण त्या बहिणीच्या परिवाराचा विचार कोण करील अध्यक्ष महोदय? त्या बहिणीच्या मुलाचा कोण विचार करील? त्या मुलाचं परिवाराचं काय, त्या कुटुंबाचं काय? 1,500 रुपयात फक्त मतं घ्यायचे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या ज्या कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय 31 मार्च 2026 पर्यंत जे कास्तकार सतत असतील त्यांना कर्जमाफी देण्यात यावी अध्यक्ष महोदय, हे विनंती करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, घरकुलाच्या बाबतीत माझा एक विषय आहे अध्यक्ष महोदय. नाही आता बस, तुम्ही पटलावर मांडा, पटलावर द्या, मी घेतो पटलावर. बसा बसा ना, बस, व्हेरी गुड, बसा. अध्यक्ष महोदय, कोट्यावधी रुपये खर्च करून अध्यक्ष महोदय आपण हे सभागृह भरवतो आणि हा सामान्य जनतेच्या खिशातनं पैसा येतो. अध्यक्ष महोदय, कष्ट करून जनता व्यवसाय करून पैसे मिळवते, त्याच्यावर आपण कर भरायला लावतो, त्या करातनं आपलं हे सभागृह आणि राज्य आपण चालवतो. अध्यक्ष महोदय, जनतेच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे की नाही? अध्यक्ष महोदय, मागील महिन्याभरात काय आपण हे अधिवेशनात बघितलं, कधी मंत्री अनुपस्थित राहतात तर कधी अधिकारी अनुपस्थित राहायचे. IAS अधिकारी, मला वाटत नाही आता कोणी IAS अधिकारी तिकडं अदृश्य गॅलरीत बसले आहेत. आपलाही आदेश आता पाळायला तयार नाहीत. त्यामुळं अध्यक्ष महोदय, बऱ्याच वेळेला चित्र सभागृहाचं, मी 37 वर्ष सभागृहात आहे, अंतिम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एवढं सभागृह मोकळं क्वचितच पाहायला मिळतं. आणि अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय एकदा सभागृहातनं गेले की त्यांच्या मागे सगळ्या बाजूचे आमदार कामं करायला मागे जात असतील असा माझा एक अंदाज आहे. अध्यक्ष महोदय, आपण कायदा करायला हे सभागृहात बसलोय आणि अध्यक्ष महोदय, कायदे पण कसे आपण बघितला, सकाळी 3 कायदे इंट्रोड्यूस झाले आणि दुपारी सरकारचा हट्ट आहे की आत्ताच कायदे मंजूर करा. आम्ही वाचलेलेही नाहीत कायदे.
म्हणजे काल मांडायचे होते, रात्री आम्ही अभ्यास करून आज सकाळी काहीतरी बोलू शकलो असतो आणि कायदा मंजुरी केला असता. पण अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं सभागृह चाललेलं मी आत्तापर्यंत कधी बघितलं नाही. आता एक साधं उदाहरण अध्यक्ष महोदय देतो. 293 वरच्या चर्चा पहिल्या आठवड्यात झाल्या, दुसऱ्या आठवड्यात झाल्या, तिसऱ्या आठवड्यात. मुख्यमंत्र्यांनी तर एकदा जाहीर केलं शुक्रवारच्या आज सगळ्या चर्चेची उत्तरं आम्ही देतो, पण ती आली नाही त्यावेळी. आली. नाही, त्यावेळी नाही आली. आणि नंतर सबसिक्वेंट रेकॉर्डवर आठवड्यात चुकीचं जाऊ नये, कारण हे एक मिनिट आपण तपासून घ्या. तपासून मी मग काढा. तपासूनच सांगतोय आपल्याला. या संदर्भात पहिल्या 2 आठवड्यांची जी चर्चा झाली त्या संदर्भातली उत्तरं शुक्रवारी येणं अपेक्षित होतं. ती उत्तरं झाली. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात म्हणजे गेल्या आठवड्यातली जी 2-3 प्रस्ताव होते त्यावरची उत्तरं आज आली आहेत. आज काय आहे? आज 4ही प्रस्तावावरची एकदम उत्तरं द्यायला लागलो आपण. म्हणजे असं कधी झालं नव्हतं अध्यक्ष महोदय. आणि आज अंतिम आठवडा प्रस्ताव हा 5वा विषय आहे, ज्याला आपण 3:30ला संपवणार असं मगाशी घोषित केलं. आता आपण तुम्ही सगळ्यात जास्त दिलदार आहात असं मला या सभागृहात दिसतंय. तुम्ही 4 वाजेपर्यंत आमची वेळ वाढवून दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी हे यासाठी सांगतोय की आपण 293चे प्रस्ताव बनवून का, मला तर आता अलीकडे असं वाटायला लागले की नियमित होणारं कामकाज म्हणजे लक्षवेधी. म्हणजे मला समजतच नाही हे अधिवेशन आहे का लक्षावेधीशन आहे. अध्यक्ष महोदय, अधिवेशनात लक्षवेधी 3, 4, 18, 20 आणि कशासाठी हे? अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी सभागृहात कुठल्याही विषयावर भाषण केलं तर मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. पण आमदारांचा दोष नाही आहे, सदस्यांचा दोष नाही आहे. मी सदस्यांना कुणालाही याच्यात दोष देत नाहीये. पण अध्यक्ष महोदय, पहिल्या दिवसापासून जवळपास संपेपर्यंत लक्षवेधी चालू आहे. सदस्यांना का दोष देत नाही अध्यक्ष महोदय? कारण 293च्या विषयात अनेक सदस्य अनेक विषय, हे सगळे लक्षवेधीचे विषय जे आहेत ते बहुतेक सगळे लक्षवेधीचे विषय वेगळ्या विषयावर मांडू शकतो आपण. सब्जेक्टवर, बजेटवर बोलू शकतो, बजेट नंतर विषयांवर डिमांड्सवर बोलू शकतो. या 4, 5, 6 ज्या 293 आल्या त्याच्यावर सदस्य बोलू शकले असते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपलं काय चाललंय, लक्षवेधीला जास्त टाइम जातोय आणि मूळ 293 सारखे विषय संध्याकाळी 7 वाजता येतात. आम्ही तर कधी हा अनुभव केलेला नाही. आम्ही सांगून दमलो, पण आता आमचं काही चालत नाही, कारण संख्येचा परिणाम दिसतोय तो कदाचित. पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अनेक विषय सभासद उपस्थित करतात, ते सार्वजनिक महत्त्वाचे असतात. कार्यवाही करणं, मंत्र्यांकडून उत्तर देणे अपेक्षित असतं. पण सर्व मुद्द्यांना उत्तर देणं शक्य नाही, आम्हालाही मान्य आहे, माझं काय तक्रार नाही. पण अध्यक्ष महोदय, जे मुद्दे राहतात त्याला लेखी तर मंत्र्यांनी उत्तरं पाठवली पाहिजेत आम्हाला. मी सभागृहात जे मुद्दे मांडले, आधी बजेटच्या वेळी मांडले, सगळे विषय मांडले, मला कधी उत्तर एखाद दुसऱ्या विषयाची उत्तर आली, बाकीच्या विषयाची उत्तरच येत नाहीत. आणि परत आपण राईट ऑफ रिप्लाय नाही म्हणता. राईट ऑफ रिप्लाय नसला तरी एखाद्या सदस्याच्या मनात 1-2 शंका मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्री महोदयांनी केलेल्या भाषणाच्या नंतर असतील, त्याला संधी दिली तर त्याचं जरा म्हणजे हवा थोडी तरी कमी निघते. पण ह्याला काही स्कोपच नाही. हवा म्हणजे वाफ निघायला काही स्कोपच आपण ठेवलेला नाही. मला प्रश्न हा पडू लागला, चर्चा आज या प्रस्तावावरती चालू आहे की कामकाजावरती चालू आहे? नाही, अंतिम आठवडा आहे. आता निरोप घ्यायचा टाइम आलाय. निरोपाची भाषणं तर तिकडं होणार, त्यामुळे मी मुद्द्यावर येणारच आहे. मला वाटतं तुम्ही निरोप नाही, समाचार घेत आहात. नाही साहेब, मी तुमचा समाचार मी तुमचा हितचिंतक आहे आणि तुमच्याबद्दल अशी भावना माझ्या मनात येणंच चाहता आहे. माझ्याबद्दल मी आपल्या सभासदांच्या वतीनं सांगतोय की काय हे होतंय. 250 सभासदांनी सही करून पत्र दिलेलं लक्षवेधी घ्या म्हणून. ते काय, एकदा मी गोळा करायला सुरुवात केली, मी तिकडून फिरून आलो, तर मी सगळ्यांच्या सह्या गोळा करून घेऊन येऊ शकतो. काय प्रॉब्लेम नाही, आपले सगळे मित्रच आहेत. पण आलं की सह्या करायच्या, कारण प्रत्येकाला स्वतःची लक्षवेधी मांडायची असते. प्रत्येकाला प्रायोरिटी आहे लक्षवेधीची, मी नाही म्हणत नाही. पण कंट्रोल करायचा अधिकार तुमचा आहे आणि तो कंट्रोल करायला नियमावली जी आहे ती 3 ते 4. अभिमन्यू तुमचा अभिमन्यू होऊन देऊ नका. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माझं एवढीच विनंती आहे की सभागृहाचं महत्व कमी होता कामा नये. कुठल्याही सदस्यांनी भाषण केलं
आणि त्यांना उत्तर देता नाही आलं तर मंत्री महोदयांनी त्यांच्या मुद्द्याला पत्रलेखी कळवलं पाहिजे. ही नवी प्रथा किंवा पूर्वीच ती आम्हाला पूर्वी यायची, आता मधल्या काळात बंद झाली आहे. ते जरी झालं तरी सॅटिस्फॅक्शन बरंच होईल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न किंवा मंत्र्यांनी जर एखादी विनंती केली आमदारांनी, तर अध्यक्ष महोदय काय झालं? काय झालं आता? वेळ कमी आहे आपल्याकडे. अध्यक्ष महोदय, माननीय जयंत पाटील साहेब असतील किंवा माझे विजय भाऊ असतील किंवा आमचे भास्करराव जाधव सर असतील, हे वारंवार ह्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीवर लक्ष करतायत. आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला विनंती केली होती आणि तुमचं कौतुक पण केलं होतं की आमच्या लक्षवेधीच्या माध्यमातून आमच्या विषयाला न्याय मिळतो. आजही तेच मागणी आहे. 188 आमदारांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे सही करून की लक्षवेधी व्हायला पाहिजे. तुम्ही मध्ये 1, 2, 3च लक्षवेधी घेतल्या होत्या. त्यावेळेस आमच्या नवीन आलेले आमदार आणि आमच्या सगळे दुसऱ्या टर्मचे आमदार यांनी तुम्हाला आग्रह केला की लक्षवेधी घ्या. आपण ते घेताय. आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, ठीक, ज्येष्ठ सदस्यांनी यावर समाचार घेणं किंवा कॉमेंट्स करण्यापेक्षा त्या लक्षवेधीला समर्थन करावं, न्याय द्यावा. आणि माझी पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे की लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मिळतो प्रश्नाला. आज सुद्धा मराठवाड्याच्या पाण्याचा विषय आहे, ते पण विषय आमचा लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे. तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही लक्षवेधी चांगला घेताय आणि हे पुढे जायला पाहिजे. धन्यवाद. चला पाटील साहेब. अभिमन्यू, हे पुस्तक वाचा आणि रात्री मला भेटा. याच्यावर काय मी जास्त उत्तर देत नाही. आणि आमदार सदस्यांच्या सह्याने सभागृह चालू शकत नाही. आमदारांच्या लक्षवेधीला न्याय दिला पाहिजे, पण 5 वर्षापूर्वी झालेल्या घटनेला नाही, गेल्या 10-12 दिवसात इमिजिएट झालेल्या ज्या घटना आहेत त्यालाच आहे. आपल्या पुढं भातकळकर साहेब बसलेले आहेत, तिकडं शेजारी 2-3 जुनी माणसं बसलेली आहेत. त्यांना विचारा, तुमचा जमानाच्या जुन्या आमच्या जमान्यातले आहेत ते. त्यामुळे वेळ माझा जाईल म्हणून मी तिकडं लक्ष देत नाही. पण दुसरंही आहे, अनेक आयुध आहेत. लक्षवेधी हे एकच आयुध नाही, त्या दुसऱ्या आयुधाचा अभ्यास आपण अभिमन्यू करा. आपण अध्यक्ष महोदय, मी मागच्या आठवड्यात वरच्या सभागृहात एक नंदुरबार जिल्ह्यातलं जमीन संपादनाचा विषय लक्षवेधीच्या दरम्यान चर्चेला आला. महसूल मंत्र्यांनी SIT नेमून म्हणून जाहीर केलं, IPS अधिकाऱ्याचा समावेश करू म्हणून सांगितलं. अध्यक्ष महोदय, मार्चला काहीतरी 10 मार्चला त्याचा SITचा GR काढला. मंत्र्यांनी वरच्या सभागृहात सांगितलं की IPS अधिकारी नेमू SIT मध्ये, पण अध्यक्ष महोदय GR निघाला त्यावेळी IPS अधिकारी नेमला नाही. म्हणजे मंत्र्यांचा आदेशच खाली पाळला जात नाही, असं प्रशासन कसं वागू शकतं? मग प्रशासनावर वचक नाही का? शेवटी सभागृहाच्या मध्ये जे आश्वासन दिलं तर मंत्र्यांचा वचक नाही हे दाखवणं हे माझा उद्देश नाही आहे. पण सभागृहात जे झालंय, जे बोललं गेलंय ते तिकडं नोट करून त्याप्रमाणे ऍक्शन व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे त्या प्रकरणामध्ये आदिवासी जमीनचे हस्तांतर बिगर आदिवासीला करण्यात आलं, ते देखील मंत्र्यांचे आदेश डावलून मंत्र्याचे आदेश सचिवाने बेकायदेशीररित्या रद्द केले आहेत. या जमिनीचा भूसंपादनाचा निवाडा 8 लाखावरून 163 कोटी रुपयापर्यंत अधिकाऱ्यांनी संगनमताने वाढवलाय. आमदार नितीन देशमुख यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सुरतचा विषय काढताच शिंदे गटाच्या आमदारांचा थैथयाट झाला. देशमुख यांना बोलण्यापासून थांबवा अशी मागणी त्यांनी केली. इतकंच नव्हे तर त्यांनी सुरतमध्ये जे घडलं त्याबाबत दिलेली माहिती पटलावरून काढून टाका अशी मागणी देखील केली होती. नितीन देशमुख यांनी अकोल्यातील आपल्या बाळापूर मतदारसंघातील कामांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच साताऱ्याच्या घटनेवरून सभागृहात केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. देशमुख म्हणाले की शंभूराज देसाईंचे भाषण मी पाहिलंय. साताऱ्याला पोलिसांनी अन्याय केला. एका आरोपीसारखी स्थिती शंभूराजेंची झाली. बरं झालं महाराष्ट्र पोलिसांनी आमचे मंत्री महोदय नशे में धूत थे असं म्हटलं नाही. सुरतला त्यावेळी गुजरातच्या पोलिसांनी महाराष्ट्र के आमदार नितीन देशमुख नशे में धूत थे इसलिए हम उठा के ले गए असं म्हटलं होतं. त्यावेळी पहाटे 3:30 वाजता 100 पोलीस माझ्या मागे लागले होते. एखादी डेड बॉडी उचलतात तसं उचललं आणि रुग्णालयात नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. नंतर सांगितलं आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आ गया. नितीन देशमुख यांनी सुरतची ही वस्तुस्थिती सांगता सत्ताधारी बाकावरील शिंदे गटाच्या आमदारांनी जागेवरून उठून गोंधळ घातला. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह 8 आमदार देशमुख यांना रोखण्यासाठी हे सर्व खोटं आहे असं बेंबीच्या देट्यापासून ओरडले होते. मात्र आपण खोटं बोलत नसून वस्तुस्थिती मांडली असं देशमुख म्हणाले. त्यावेळी टीव्हीवरील आपल्याला झटका आल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्या कोणी दिल्या होत्या असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या 3.5 वर्षात 1 रुपयाचा सुद्धा निधी आम्हाला मिळाला नाही.
आमच्या मतदारसंघातील लोक टॅक्स भरत नाही का? बांधकाम विभागावर आज शिवेंद्र राजे आहेत. राजांनी कधी अन्याय करू नये असंही देशमुख म्हणाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांना 3.5 वर्षापूर्वी सुरतला पळवून नेलंय. जे त्यांच्यासोबत गेले नाहीत त्या आमदारांच्या कामांना निधी दिला नाही असंही आमदार देशमुख म्हणाले आहेत. सर्व गोंधळानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देशमुख यांना 30 सेकंद बोलण्याची संधी दिली. मात्र 30 सेकंद देत असाल तर मी बोलतच नाही अशी ठाम भूमिका देशमुख यांनी घेतल्याने त्यांना पुढे बोलता आलं. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.